मित्र आणि मैत्रिणी नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्री. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी ओवीला म्हणते, मला माझ्या आईची खूप आठवण येते ग, त्याच्यामुळे मला वाईट वाटते, बाकी काही नाही. आणि ओवी जानकीच्या कुशीमध्ये रडत असते. जानकी म्हणते, रडू नको, जरी फोटो सापडला असता तरी आई कधीच सापडली नसती. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये ऐश्वर्या लताच्या गळाला पडते आणि सारंगला म्हणते, माझी आई सापडली सारंग, माझी आई सापडली. आणि सारंग हो हो म्हणतो. आणि लता म्हणते, माझी लेक, माझी बबडी, कशी आहेस ग तू? ऐश्वर्या म्हणते, तुला भेटल्यावर मी बरी आहे ग आई, अर्ध आयुष्य निघालं माझं तुझ्या विना. लता म्हणते, माझं सुद्धा. नियतीचा खेळ बघ कसा आहे ऐश्वर्या, आपण कशा पद्धतीनं भेटलो तर ह्या अशा पद्धतीने. माझ्याशिवाय तुला तुझं आयुष्य अर्ध काढावं लागलं, यासाठी मला माफ कर ग. लता हात जोडते आणि तिची माफी मागते. आणि ऐश्वर्या म्हणते, अगं आई, अगं असं काय करतेस? उलट देवाचे आभार मान की त्याने आपल्या मायलेकीची भेट घालून दिली. लता म्हणते, तुला माझ्यापासून दूर करणारी मीच होते ग ऐश्वर्या, तुला एकटी टाकून निघून गेले. ऐश्वर्या पण म्हणते, मला हाच प्रश्न सतावतो की माझी आई मला का सोडून गेली. लता रडत रडत ऐश्वर्याला म्हणते, मी तरी काय करणार होते ग ऐश्वर्या, तुझ्या जन्मानंतर तुझे बाबा एका बाईला घेऊन निघून गेले, सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. कडेवर तू आणि पदरामध्ये साधी एक दमडी सुद्धा नव्हती ग. आणि हे दोघं मागे एकमेकांना हातात हात देऊन टाळ्या वाजवतात, कुठं काय करतात, खुशी मानवतात. सारंग म्हणतो, अरे बापरे. आणि लता म्हणते, एकटी पडले होते मी, तुझी जबाबदारी होती माझ्यावर, हे सगळं मी कसं निभावणार होते, काय करावं मला हे कळतच नव्हतं. चांगलीच घाबरले होते मी, भांबावून गेले होते. तुला चांगलं आयुष्य मिळावं आणि ते मी तुला चांगलं देऊ शकत नव्हते, हेही मला चांगलंच माहिती होतं, म्हणून मी तुला पनवेलच्या अनाथ आश्रमात ठेवलं. ऐश्वर्या म्हणते, मधुभावच्या आश्रमात ना? आणि लता म्हणते, हो, मी तुला मधुभावच्या हातात सोपवलं आणि तिथून माझा पायच निघेना. मी तो फोटो फाडला आणि मधुभावच्या हातात दिला तुला देण्यासाठी. ऐश्वर्या म्हणते, मला असं एकटं सोडून जाताना तुला खूप त्रास झाला असेल ना ग आई? आणि त्यावर लता म्हणते, हो ग बाळा, त्रास तर सोडता नाही आला, किती दिवस तरी होत राहिला. मनात विचार आले, स्वतःच्या मुलीला बघून यावं, कडकडून मिठी मारावी आणि तुझ्या तोंडून आई हा शब्द ऐकावा. ऐश्वर्या म्हणते, मग तू का नाही आलीस आई बघायला? आणि लता म्हणते, आले होते, एकदा आले होते, दुरून पाहिलं, दिसलं की तू आनंदी आहेस. मधुभाऊ अगदी स्वतःच्या मुलीसारखी तुझी काळजी घेत होते. तुला पाहिलं आणि मनामध्ये आलं की हीच जागा तुझ्यासाठी योग्य आहे. माझी मुलगी माझ्याबरोबर राहिली तर तिचीही माझ्यासोबत फरफट होईल, म्हणून मी तिथून निघून गेले. आणि परत हात जोडून म्हणते, ऐश्वर्या मला माफ कर ग, माफ कर. आणि ऐश्वर्या म्हणते, अगं आई, असं काय करतेस तू? का पुन्हा पुन्हा माफी मागतेस? उलट नशिबाचे आभार मान की त्याने करेक्ट वेळेला आपल्याला भेटवलं, बरोबर त्याच वेळेला ज्या वेळेला मला सगळ्यात जास्त गरज होती माझ्या आईची. ऐश्वर्या म्हणते, आई, या घरातनं माझ्या अस्तित्वाला धोका आहे ग, माझ्या जीवाला धोका आहे, आणि या सगळ्यातून वाचवण्यासाठी माझी आई माझ्यासोबत आहे. ऐश्वर्या आईच्या हातावर गालावर हात ठेवते आणि बोलते, आहेस ना आई, असं विचारते. आणि लता म्हणते, हो ऐश्वर्या, आता घाबरायचं नाही, आता सगळ्यांना कळू दे की तुझी आई तुझ्यासोबत आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अजिबात नाही हा. आणि परत म्हणते, नाही म्हणजे आई, आपलं हे गुपित आपल्यातच ठेवावं लागणार आहे आपल्याला, आपण मायलेकी आहोत हे सत्य कोणालाही कळता कामा नये. आणि लता विचारते, का, कशासाठी गुपित ठेवायचं? आणि ऐश्वर्या म्हणते, अगं आपलं सत्य जर सगळ्यांना कळालं तर आपला प्लॅन फिसकटेल ना. अगं तू या घरामध्ये पार्वती आई म्हणून आली आहेस, ऋषिकेशची आई म्हणून आली आहेस, हे विसरली आहेस का? लता म्हणते, मला कुठं त्यावेळी माहिती होतं माझी लेक, माझी बबडी मला या घरातच सापडेल. आता मला माझी सख्खी लेक मिळाली आहे, आता मी कशाला कोणाला आपलं म्हणू. आणि त्यावर सारंग म्हणतो, अहो सासूबाई. आणि लता म्हणते, सासूबाई? आणि सारंग म्हणतो, हो, ऐश्वर्याची आई म्हणजे माझी सासूबाईच नाही का, पाया पडतो हा, असं म्हणतो आणि लताच्या पाया पडतो. चालेल ना तुम्हाला सासूबाई म्हणलेलं? आणि लता म्हणते, म्हणजे काय? आणि हात जोडते आणि सारंगला म्हणते, मला माफ करा हा, मी तुम्हाला कसंही बोलले, कसंही वागवलं, माझे पाय चेपायला लावले. आणि त्यावर सारंग म्हणतो, अहो सासूबाई, तुम्ही माफी नाही मागायची, तुम्ही सासूबाई आहात, तुम्ही ऐश्वर्याची आई आहात, तुम्ही आता तिच्या मागे खंबीरपणे उभे राहा, त्यांना सपोर्ट करा. काय माहिती का, या रणदिवेच्या घरामध्ये जर नात्याचं सत्य कळलं ना तर पुन्हा ताटातूट होईल. हो ना ऐश्वर्या? आणि ऐश्वर्या म्हणते, हो आई, हे अगदी बरोबर बोलतायत हा. ऐश्वर्या पुढे म्हणते, तू मला अनाथ आश्रमात सोडून गेलीस, एकटं सोडून गेलीस, मला त्याचं वाईट वाटत नाहीये ग, पण आपला प्लॅन जर ह्यांना कळाला, आपलं नातं ह्यांना कळाला ना तर सगळं विस्कटून बसेल ग.
मग मात्र काही खरं नाही. तुला माहिती नाहीये ग आमच्यावर किती मोठं कर्ज आहे. ते कर्ज जर आम्ही फेडलं नाही ना तर माझ्याकडे जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. ऐश्वर्या रडण्याची ऍक्टिंग करते आणि बोलते. लता म्हणते, अगं असं काय बोलतेस तू ऐश्वर्या, असं काही होणार नाही हा बाळा. तुझी आई तुला काहीच होऊ देणार नाही. आता मी सगळ्यांची भरपाई करणार आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, हो ना. लता म्हणते, तू म्हणशील तसं सगळं करेल. मी त्यावेळेला तुझ्यासाठी काही करू शकले नाही, पण आता सगळ्यातलं सगळं करेल. मी माझं सगळं कर्तव्य पार पाडेन. तुला हे नाटक सुरू ठेवायचंय ना. आणि ऐश्वर्या हो म्हणते. लता म्हणते, मग मी सुरू ठेवेल आणि तुला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करेल. आणि ऐश्वर्या खुश होते आणि म्हणते, आई. लताच्या गळ्याला पडते आणि म्हणते, आई थँक्यू सो मच आई. आणि मागे सारक उभा असतो, त्याला टाळी देते. आणि इकडे जानकी तिच्या रूमच्या खिडकीजवळ उभी असते आणि तिला आठवतं की मधुभाऊने तिला फोटो दिलेला असतो. आणि जानकी तो फोटो पाहते आणि मधुभाऊला विचारते, ही मी आहे मधुभाऊ? हा फोटो तो खूप जुना आहे आणि तुमच्याकडे कसा? आणि मधुभाऊ म्हणतात, एक मोठं गुपित मला तुला सांगायचंय. एक बाई तुला घेऊन माझ्या आश्रमात आली होती आणि ती बाई तुला माझ्याकडे सोपवून निघून गेली. आणि जानकी विचारते, कोण होती ती? मधुभाऊ म्हणतात, बहुतेक तुझी आई होती ती. आणि तिथे ऋषिकेश येतो, रूमच्या लाईट चालू करतो. जानकी डोळे पुसते. ऋषिकेश विचारतो, काय ग, तू अशी अंधारात का उभी आहेस आणि तू रडतीयस? ऋषिकेश विचारतो, काय झाले? आणि जानकी म्हणते, काय नाही हो. आणि ऋषिकेश म्हणतो, काय नाही म्हणजे? जानकी, माझ्याशी खोटं बोलू नकोस, काय झालंय ते सांग. जानकी म्हणते, मी जपून ठेवलेला माझ्या खूप जवळचा एक फोटो हरवलाय. ऋषिकेश विचारतो, कुठला फोटो? आणि जानकी म्हणते, माझ्या बालपणीचा, ज्यात मी आईच्या कडेवर होते आणि त्यातला अर्धा भाग आईकडे होता आणि अर्धा भाग मला मधुभाऊंनी दिला. त्या फोटोत आई दिसत नव्हती, तरी पण असं वाटायचं का आईचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आणि त्या फोटोचा अर्धा भाग सुद्धा हरवला. जानकी हे रडत रडत म्हणते, आणि त्याचंच मला वाईट वाटतं. ऋषिकेश म्हणतो, ते कडं माझ्या पार्वती आईची शेवटची आठवण होती आणि ती आठवण गमावल्यावर काय वाटतं हे मला चांगलंच समजतं जानकी. ऋषिकेश म्हणतो, काळजी करू नकोस, आपण शोधू ना तो फोटो. मला सांग कसा आणि कुठे हरवलास तो फोटो? जानकी म्हणते, ऋषिकेश, सगळीकडे शोधलं मी, पण काहीच सापडलं नाही. तो फोटो हरवायला मीच कारणीभूत आहे. आणि तेवढ्यामध्ये ओवी येते आणि म्हणते, बाबा, तो फोटो माझ्याकडून हरवलाय, मीच आईला मागितला होता. ऋषिकेश म्हणतो, तुला ते स्कूलमध्ये कॉलेज का काय ते बनवायचं होतं त्यासाठीच ना? ओवी म्हणते, तेवढ्यात वारा आला आणि तो फोटो उडून गेला. ओवी जानकीला म्हणते, आई, मी तो फोटो बघितला होता. तो फोटो तर मी तुला देऊ शकत नाही, पण मी तो स्केच काढलाय. आणि ओवी ते पेंटिंगचा कागद जानकीजवळ देते आणि जानकी तो कवटाळून छातीशी धरते. ओवी म्हणते, तुझी आई तुला सोडून गेली तेव्हा तू लहान होतीस ना. मी तर किती हट्टीपणा करते, त्रास देते, तुझ्या वस्तू हरवते, तू तर मला सोडून जाणार नाहीस ना. जानकी ओवीच्या तोंडून हात फिरवते आणि म्हणते, असं का बोलतेस ग? मी तुला सोडून कुठेही आणि कधीही जाणार नाही. जानकी ओवीला पोटाशी कवटाळते आणि म्हणते, असं नकोस बोलू, आणि असला विचार डोक्यात कधीच आणायचा नाही. रात्रीच्या वेळी जानकी हॉलमध्ये बसलेली असते आणि स्वतःशीच म्हणते, फोटो हरवलाय, पण असं वाटतंय माझी आईच हरवलीये. तेवढ्यामध्ये दरवाजा उघडतो आणि एक बाई दारावर असते आणि म्हणते, जानकी, मी तुझी आई आहे जानकी. आई हरवली नाहीये, आई परत आलीये. ती बाई हात काढते आणि म्हणते, जानकी, आईजवळ ये ग बाळा, ये आईजवळ. आणि जानकी आई आई म्हणत पुढे जात असते. तेवढ्यात वीज चमकते आणि ती बाई गायब होते. जानकी दचकून आई आई करत उठते आणि पाहते तर ती स्वप्नामध्ये असते. जानकी ऋषिकेशला म्हणते, मला आई दिसली स्वप्नात. आणि ऋषिकेश म्हणतो, म्हणजे? आणि जानकी म्हणते, आई होती, अंधारामध्ये होती आणि मला तिचा चेहरा नाही दिसला, पण ती मला म्हणाली, मी तुझी आई आहे. मला ती तिच्याकडे बोलवत होती ऋषिकेश. तिची आणि माझी भेट होणार होती, इतक्यात वीज कडाडली. मला तिला भेटता नाही आलं. इतक्या वर्षांनी मला माझ्या आईचं स्वप्न कसं काय पडलं ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो, कारण तू तुझ्या आईचा विचार करतेस जानकी. दिवसभर तू आज तो फोटो शोधत होतेस, बस त्याच्यामुळेच स्वप्न पडले, बाकी काही नाही. जानकी म्हणते, असं स्वप्न? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी, स्वप्न होतं ते. आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, तो लॅबवाला येईल सॅम्पल न्यायला. ऋषिकेश जानकीला झोपवतो, पण जानकीचा काही डोळा लागत नाही. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये लता एकसारखं जानकीच्या तोंडाकडे पाहत राहते आणि मागून सारंग पाणी घेऊन येतो आणि तो कपाळाला हात लावतो आणि म्हणतो, ही बाई अजून इथेच, तिला हाकला बाहेर. लता म्हणते ऐश्वर्याला, तुझे डोळे आहेत ना, डोळे अगदी माझ्यासारखे आहेत बघ, आणि कान आहेत ना. तोच ऐश्वर्या लताचा हात धरते आणि म्हणते, आता तू तुझे कान उघडे ठेवून ऐक आई.
आता ना माझ्याकडे बघणं बंद कर आई आणि जा तुझ्या खोलीत जाऊन झोप जा बरं. आणि लता म्हणते अगं इतक्या वर्षांनी भेट झाली आहे आपली, डोळे भरून बघू दे ना मला. ऐश्वर्या म्हणते तुला जर इथे आमच्या खोलीत कोणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ग आई. मग आपण सगळे अडचणीत येऊ, म्हणून मी तुला सांगते जा जा तुझ्या खोलीत जा. आणि सारंग म्हणतो हो सासूबाई. ऐश्वर्या जे सांगतायत ना ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ऐश्वर्या म्हणते हो हो आई, आता जा बरं तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. आणि आतापासून तू तसंच वागायचं जसं तू आधी वागत होतीस. आणि काही झालं तरी तरी आपल्याला हे नाटक पूर्ण करायचं. लता म्हणते आता कसं करणार नाटक? ऋषिकेश तर माझा मुलगा नाही आहे, मग टेस्ट कशी माझ्या बाजूने येईल? आणि ऐश्वर्या म्हणते नो प्रॉब्लेम, ते सगळं मी बघते ना, तू कशाला टेन्शन घेतेस? मी काय करणार आहे, ऋषिकेशच्या जागी मी माझ्या केसाचं सॅम्पल ठेवेल, म्हणजे कसं मॅच होतील ना. आणि लता म्हणते पण आई म्हणून जे मी हे काही सगळं करते ना ते बरोबर करते की चूक करते? लता म्हणते जाऊ दे, आता हे सगळं करून माझ्या मुलीचं भलं होणार असेल, ते खुश होणार असेल तर माझं काही म्हणणं नाही. लता पुढे म्हणते तुला सांगते. आणि त्यातच ऐश्वर्या म्हणते आई आता नको ना बोर करू मला. आणि सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे तू खूप इमोशनल झालीस, तू पण इमोशनल झालीस, मी पण इमोशनल झाली आहे, पण आता ही वेळ नाही आहे इमोशनल व्हायची. थकली आहेस ना तू, आता जा मग. लता म्हणते ठीक आहे बाळा. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते ए तुम्हाला असं बाळा बिळा नको बोलू हां, तुम्हाला ऐश्वर्याच म्हण. आणि हे बघ तू या घरामध्ये जानकीची सासू म्हणून आली आहेस आणि तशीच वाग. आणि तिला जरा धाकातच ठेव. सॉर्टेड आहे आता सगळं, मग आता जा, गुड नाईट. आणि लता पण म्हणते गुड नाईट. लता म्हणते किती ग सेवा करताय माझी. लता गेल्यावर तिचं असले रूप खरं पुढं येतं, बेडशीट गोळामोळा करते, चिडचिड करते आणि म्हणते फक्त माझ्या न कानातून रक्त यायचं बाकी होतं. आणि सारंग म्हणतो अहो शांत व्हा शांत व्हा, किती कटकट करते, किती कडकट करते, किती बळबळ करते ही लताबाई. आणि सारंग म्हणतो अहो हळू बोला ऐकेल ती, माझे डोळे तिच्यासारखे आहेत, माझे कान तिच्यासारखे आहेत. असं म्हणत ते दात खाते, मुठ्या आवळते. मला तर असं वाटायलंय ना आता आपण आगीतून निघालोय, फुफुट्यात जाऊन पडलोय. आणि सारंग म्हणतो पाणी घ्या पाणी घ्या. प्रेक्षक हो, मला तर वाटतंय ना की सारंग ऐश्वर्याच्या जाग्यावर असता तर त्यांनी काय केलं असतं. नक्की तुम्हाला कळाले तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. ऐश्वर्या म्हणते सारखं माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी. सारंग ऐश्वर्याला पाणी देत असतो आणि ऐश्वर्या म्हणते मला नकोय पाणी. आणि तो पाणी ठेवून देतो आणि म्हणतो मला वाटतंय ना इतक्या इतक्या. आणि ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते आता पुढं बोलणार आहात का इतक्याच्या? आणि म्हणते अरे इतक्या वर्षाच्या नंतर त्यांना पोटची पोरगी भेटली ना, इमोशनल झाले असतील ते. ऐश्वर्या म्हणते हो का, मग हा इमोशनल टाइमपास बाजूला ठेवा आणि जरा महत्त्वाच्या गोष्टीकडे फोकस करा. सारंग म्हणतो फोकस तर करतोच आहे, पण नक्की काय करायचं हे तुम्हालाच आम्हाला सांगावं लागेल ना. सारंग म्हणतो आता काय गडबड झाली आहे, आता आपल्याला ते DNA मॅच करायला जानकी वहिनीच्या केसाचं सॅम्पल लागेल ना. आणि ऐश्वर्या चुटके वाजत म्हणते अशी अशी मिळवायची, अशी 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 चुटकी वाजून अशी अशी. ऐश्वर्या म्हणते मला एक प्लॅन सुचलाय. नेहमीप्रमाणे जानकी सकाळी आंघोळ करून गॅलरीत येईन ओले केस घेऊन आणि ओली टावेल तिथं सुकायला ठेवेल. तुम्ही काय करायचं, हातात ग्लोव्ज घालायचे आणि तिचे एक एक केस कलेक्ट करून मध्ये भरायचे. आणि ते सकाळी उठल्यावर तसंच करतात. आणि सारंग ऐश्वर्याला विचारतो ऋषिकेश दादाने काढून ठेवलेले केस आणि हे केस ह्याची अदलाबदल कशी करायची. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकीला म्हणतो हे माझ्या केसाचे सॅम्पल आहेत, काही लोक येतील ना त्यांना ते देऊन टाक. आणि त्यांचं बोलणं सारंग मागून ऐकत असतो. ऐश्वर्याला त्याला ते केस देते आणि म्हणते हे केस घे आणि हे ऋषिकेश दादाच्या केसाबरोबर तुला अदलाबदली करायची. आणि लॅबमधून डॉक्टर श्रीकांत नावाचा माणूस येतो आणि तो म्हणतो मी लॅबमधून आलो आहे. ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी माझं सॅम्पल आण. आणि जानकी म्हणते एक मिनिट, आपण आधीच घेतलेले सॅम्पल का देतोय, समोरासमोरच सॅम्पल का देत नाही होत असं म्हणतात. आणि ते लोक ऋषिकेशच्या आणि पार्वतीच्या म्हणजे लताचे केस उपटतात. सारंग ऐश्वर्याच्या कानात म्हणतो अहो डॉक्टर ते लताताईचे खरे केस घेऊन गेले, काय होईल आता, आपलं पितळ तर नाही ना उघडं पडणार. ऋषिकेश जानकीला विचारतो ऐन वेळेला तू सॅम्पल का चेंज करायला सांगितले. आणि ती म्हणते की कारण सॅम्पल हे अगोदरच चेंज झालेले होते. आणि मैत्रिणी असेच प्रेक्षक आणि मैत्रिणी असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ टाकाल तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळावी. तर भेटूया उद्याच्या भागात. आणि हां, सबस्क्राईब बटनही नक्कीच प्रेस करा. तर भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.